हिला त्याच्यातून हे काजी काय हे काजी काय कुठे ह्याच्याकडे वसून ससा करत दिलो नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळीक. आज एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आम्ही रानात चाललो आहे आणि तिकडे का रानामध्ये काय आहे, काजू किंवा इतर काही फळं ती जमा करण्यासाठी जात आहे. कोकणचा रानमेवा, काजू, करवंद आणि रतांबे अशा प्रकारे. कुठे जून फका गावची तर बघा, छोटे छोटे ह्याचे काढू नको. ही बघ वरती, ही बघ वरती बघ. काजू लपलेले आहेत एकदम आतमध्ये. हे काढू काय? हे झाले बघ. मुंग्या बघ, कवळी आहेत फका, मुंग्या आहेत भरपूर. हा हे बघ काजू दोन पकड होतं. बघा दोन दोन आहेत मस्तपैकी. अरे पडला पकड, खाली पण पडले. बघा आई आमची काजू काढते आहे. सावकाश सावकाश. हे आहे अजून, ह्याला तयार व्हायची वेळ आहे सध्या. ही जरी काजू मोठी असली तरी हा जो वरचा भाग आहे ह्याला बोंडू म्हणतात. पोंड हा मोठा होणं गरजेचं आहे. हे काय काय काजू जे आहेत ना अशा हाताला भेटतात आणि हा काजू चांगला आहे. तिकडे असेल जागा ना अजून, वरते बघलं आहे काय? हा अरे बापरे, खूप एकदम झाडं खूप वाकलेली आहेत आणि काटे बिटे भरपूर आहेत. अरे बापरे, काजूची झाडं आणि काजू आणताना काटे झाडं भरपूर असतात. हे असे पडलेले आहेत, ते उचलावं लागतात. सकाळच्या वेळी भरपूर असतात. हे बघ हे पडलेले आहेत भरपूर. आहे डोका आपटला माझा. हा ही सगळेच येते. हे बघा, हा पण काजू तयार आहे, पण ह्याचा जो बोंड आहे ह्या बोंडाला जरा पिकायला तयार व्हायला वेळ लागतो जरा. हा होत हा तर पिशवी जड जातो. हा जो काजूचा जो फळ आहे खाली, काजूच्या खाली, ह्याला कोकणात बोंडू म्हणतात, पण ह्याला शुद्ध मराठीत बोंड म्हणतात. ह्या बोंडचा उपयोग गोव्यात एक प्रकारचे विशिष्ट दारू बनवण्यासाठी केला जातो. हे जे आहे ते हा बघा हे. आणि इथे हे काही स्थानिक लोक आहेत ते पण हा बोंड विकत घेण्यासाठी येतात, पण आम्ही तेवढं काय ते विकत नाही. हे बघा म्हणून इथे टाकून देतो ते सगळं. हा कच्चा काजू आहे. ह्याला मालवणीमध्ये फका म्हणतात, फका. ह्या काजूचा पण खूप चांगला उपयोग होतो. या काजूपासून काय बनवतात, याची पण भाजी बनवतात, काजूची भाजी बनवतात ना याची. हे बघा इथे आई काजू काढते आणि बोंडू टाकून देते, म्हणजे बोंड. कारण आम्हाला मालवणी भाषेत त्या एखादा शब्द आम्ही तो जे आहे त्या शब्दातच उच्चारतो, त्याला मराठी भाषेचा काही हे देत नाही, कारण मालवणी म्हणजे मालवणी.
आमची स्वतःची सगळी झाडं आहेत आणि या झाडांमध्ये काजूची आणि भिरण म्हणजे काय, रतांबे, कोकम रतांबे ह्यांची पण झाडं भरपूर आहेत. तर इथे यायचं म्हणजे इथे काटे भरपूर आहेत. काटे माझ्या पण अंगाला भरपूर काटे लागले. टी शर्ट बिर्ट झालं तर नक्कीच फाटून निघतं ते. मग काटे तुम्हाला दाखवतो मी, भरपूर काटे आहेत. मग हे काट्याची झाड आहे ती. हे बघा, हे आताशे तयार होत आहेत. हे पण लागतील ना गे? हो, हे पण तयार. हे कधी पण तयार होतील. हे आता 5-6 दिवसांनी होते. 5-6 दिवसामध्ये तयार होणार. गोको हे बघा, ह्याला गोको म्हणतात. गोको काटा आपण मराठीमध्ये म्हणू, पण मालवणी भाषेत त्याला गोको म्हणतात. कारण ह्याला एक असं पुढे काठीचं याला हे लावले बघा, तार लावले, तार. काही अशी मेर असते, मेर. त्या मेरेवरती पलीकडे कदाचित कोणाचं ते दुसऱ्याचं काजूचं झाड असतं आणि इकडे कधी आपल्याकडे असतं. त्यामुळे त्याच्या फांद्यासुद्धा इथे आलेल्या असतात वरती. आणि ते दुसऱ्यांच्या काजू चोरणं म्हणजे खूप बेकार आहे. आणि सहसा कोकणात असं कोण करत नाही. त्याच्या झाडाचे काजू असतील तर ते इमानदारीने तिकडे टाकून देतात. आणि आपल्या काजूची झाडं असतील, झाडाचे काजू असतील तर ते इथे घेतात. काजू असत तसे. काढू का हाताने? हाता गावाचून आहे. नको, नाही गाव नको. थांब नाही ना, असा तो बघ, तो एक सोडलं. हे काय आहे? बघ, नाही पण ते तयार असत ना. बघा, आज तर काय आमची मजाच झाली. हे बघा, भरपूर आहे त्यात. आपण नेहमी मुंबईची भरपूर फळं खातो, आंबे खातो, सगळं खातो, सफरचंद. पण गावातला, कोकणातला हा जो काजू आहे, ह्या काजूला जी चव आहे ती वेगळीच आहे. हा काजू, ह्याला चव वेगळीच आहे. तर मी हा एक काजू खाणार आहे, पण तो एक झाडावरचा काढून खाणार आहे. हा बघा, हा वरचा एक काढला आहे मी. आणि शक्यतो जर तुम्ही कधी काजू खाल्लात म्हणजे येऊन, तर पडलेला काजू कधी खाऊ नका. पडलेला काजूचा बोंड आहे ना, हा कधी खाऊ नका. कारण त्याच्यामध्ये जीवजंतू, किडे असतात आणि त्यामुळे ते खाऊ नका. हा बघा, हा काजू फ्रेश. हा फ्रेश काजू आहे ना, हा मी खाणार आहे. कळलं? आहा, सुंदर, खूप गोड आहे हो. तुम्ही गावी आलात कोकणात तर असा फ्रेश झाडावरचा काजू काढून खा, खूप मजा येते. हे काजू आहे, खूप मजा येते खायला. काजू हे फळ असं आहे, तुम्ही खा नक्की. त्याचे जे काही जीवनसत्व आहेत ते शरीराला भेटणार. पण काजू खाताना सावधपूर्वक. कारण काय माहिती आहे, जरी तुम्ही फ्रेश होऊन काजू काढला, बोंड जर बोंड जरी काढला तरी तो बोंड बरोबर शोधून बघून खा. कारण काय माहीत आहे, छोटे छोटे जीवाणू असतात आतमध्ये
भेटले हे बघ, हे अजून एक असा मस्त लागली, गोड लागलो इथे. हे बघा भरपूर आहेत. आज तर मजाच झाली आज. अरे बापरे. अरे बापरे. मुरड आता चल. माझ्या दोन्ही आता थोडं गावाचं नाही. थांब मला हे वरतो खाऊचा. जाऊया ना, बरं झालं. चला आता घरी चाललो आहे. सावकाश या, घसारा गावता. जरा काटूच इथे. कुठे ठेवतोय? हो तिथे. दोन ठेवले त्याच्यात. विसर बसलो रुली अरे. कुठे? हो काय सावणार होता इतक्या टायमाक सारा ते आई सांगते तरी म्हणजे आवाज आलो मोठो. आवाज सार आम्ही लटा कर कापायला लागला वैशाली. आई सांगते ते काल काय ते लोक आले होते जंगलात आणि त्यावेळी नाही, आणि त्याच्यामुळे कोणतरी असतात, काही प्राणी असतात, ते पालापाचोळा हा पडलेला आहे ना, आणि त्या पालापाचोळ्यामध्ये कोणा एखादं पाणी चालायला लागलं तर आवाज त्या सुकलेला पाचोळा असतो त्याचा आवाज येत असतो. मित्रांनो, काजूच्या बागेत जाताना मध्येच ही एक शाळा मला भेटली. म्हणजे आमचीच शाळा आहे पंचक्रोशीतली. तर शाळा म्हटलं का आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे ही शाळा आहे. या शाळेचं मी तुम्हाला जरा एक बाहेरून चित्र दाखवतो आहे. शाळा बोर्ड दिसतोय की काय माहीत नाही, पण इथे कळेल. तर बघा मुलांनो, ही शाळा. शिका, भरपूर शिका. शिक्षणाने आपलं ज्ञान वाढणार आणि शिक्षणाने प्रगती होणार. त्यामुळे शिका. जिथे शाळा दिसते तिथे मला खूप बरं वाटतं. आणि मराठी शाळा, आम्ही सुद्धा लहानपणी मराठी शाळेमध्ये शिकलो. तर मराठी शाळा या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजूनपर्यंत जर कोणी जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला असे नवीन व्हिडिओ बनवायला जरा स्फूर्ती येते. हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्यातूनच आमच्या काजूच्या बागेकडे जाता येतं. आणि या रस्त्यालगतच ही शाळा आहे, सुंदर अशी शाळा.